माननीय अध्यक्ष महोदय, या ठिकाणी पुरवणी मागण्यावरती मी माझं मत व्यक्त करण्यासाठी उभा आहे. शालेय शिक्षण विभाग बाब क्रमांक 40, पाणीपुरवठा विभाग बाब क्रमांक 178, दिव्यांग कल्याण विभाग बाब क्रमांक 191 आणि 92 या विषयावरती सरकारकडून काही अपेक्षासह मागण्या मी या ठिकाणी करणार आहे. अध्यक्ष महोदय, पाणीपुरवठा खात्याचे मंत्री आमचे मित्र माननीय गुलाबरावजी सभागृहामध्ये हजर आहेत आणि ते नोंदही घेतात. खरं तर जलजीवन या पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण जीवनाचं जीवन अक्षरशः उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरती आहे. माननीय मंत्री महोदयाचे हाती बांधलेले आहेत. केंद्र आणि राज्य मिळून या योजनेला निश्चितपणे निधी दिला जातो, परंतु मोठ्या अपेक्षेने आम्ही केंद्राकडे या संदर्भातली मागणी करतोय. परंतु का जाणो माननीय गुलाबरावचं वजन का त्यांच्यावरती पडत नाही. माननीय शिंदे साहेबाला एकदा घेऊन जा आणि राज्यातल्या या सर्व योजनेच्या संदर्भातला विषय निकाली काढा. नसता आज जी काही संकट ग्रामीण पाणीपुरवठ्यावरती आलेलं आहे, हे संकट अधिकचं गडद किंवा अधिकचं भयानक या ठिकाणी होत जाणार आहे. आम्ही फार मोठा संकल्प केला अध्यक्ष महोदय की जलजीवन या कामातून प्रत्येक घरामध्ये हर घर नल हर घर जल ही योजना आपण या ठिकाणी राबवायचा महत्त्वाकांक्षी निर्णय आणि याचा गवगावा खूप झाला. अध्यक्ष महोदय, ग्रामीण भागामध्ये आजही म्हटलं जातं की या माध्यमातून ही आता हा शेवटची योजना, जलजीवन मिशनच्या माध्यमातून शेवटची योजना, येणाऱ्या कित्येक वर्षापर्यंत आता नवीन योजना या ठिकाणी त्या गावाला मिळणार नाही. माननीय मंत्री महोदयाला मी आपल्या माध्यमातून विनंती करणार आहे की मंत्री महोदय, हे फार मोठी जबाबदारी आपल्याकडं राज्यातल्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी माननीय शिंदेसाहेब, माननीय देवेंद्रजी यांनी दिलेली. खरं तर या कामाच्या दर्जाविषयी प्रत्येक जिल्ह्यामध्ये सातत्याची बोंब आहे. दर्जा खूप खराब आहे. या योजनेचा दर्जा खूप खराब असल्यामुळं भविष्य काळामध्ये किती वर्ष या योजनेचं काम करू शकतील हे निश्चितपणे आज तरी सांगता येत नाही. मतदारसंघामध्ये फिरत असताना गावात गेलो की लोक जलजीवन मिशनच्या कामाच्या संदर्भात तक्रारी करतात. त्यामुळं या दर्जावर सुद्धा आपण एकदा माननीय मंत्री महोदयांनी या दर्जाच्या संदर्भात सुद्धा अत्यंत मोठा ड्राईव्ह या ठिकाणी घेतला पाहिजे. खरं तर आम्ही यावर्षी माननीय बबनराव आहेत, आम्ही अतिवृष्टी भागातले आम्ही अतिवृष्टी आमच्याकडे झाली. अतिवृष्टी झाली असताना सुद्धा खूप पाणी असं वाटलं होतं की पाणी कमी पडणार नाही, पण 17 कोटी रुपयाचा आराखडा आम्ही टंचाईचा आराखडा सादर केला. ज्या जीएसटीनी पाणी लागलं असं सांगितलं, त्या जीएसटीनी घरात बसून किंवा ऑफिसला बसून हे प्रमाणपत्र दिलं. माझी आपल्या माध्यमातून माननीय अध्यक्ष महोदय विनंती आहे मंत्री महोदयाला की जीएसटीशी एकदा चौकशी करून घ्या, कारण की त्या लोकांनी ऑफिसमध्ये बसून प्रमाणपत्र दिलं की पाणी लागणार आहे. शेकडो योजना अशा आहेत की या शेकडो योजनाला पाणी लागलं नाही. अध्यक्ष महाराज, याला जबाबदार कोण आहे? निश्चितपणे या ठिकाणी दोन पाणीपुरवठा मंत्री, माजी पाणीपुरवठा मंत्री बबनराव आहेत आणि माननीय गुलाबराव या ठिकाणी आहेत. या संदर्भाने माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय की आमच्या जिल्ह्यामध्ये जे काही आता 101 कोटी रुपये, 101.42 कोटी मागणी या ठिकाणी आहे, ही मागणी आपण तातडीनं त्या ठिकाणी मंजूर केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, आज गुत्तेदार असतील किंवा गाव असतील, गावातले सरपंच असतील, मला आपल्याला सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय, जामवाडी असेल, मोजपुरी असेल किंवा निरखेडा असेल, गोंदेगाव असेल, दरेगाव असेल, माळशेंद्रा, माळेगाव, बंजार उमरत, निधना, घाणेवाडी, पिंपळगाव, देवमूर्ती, मोजपुरी, सोमनाथ अशा अनेक गावामध्ये ज्या सर्व योजना अर्धवट होऊन झालेल्या आहेत. आता गुत्तेदार सुद्धा भीतीपोटी काम करायला तयार नाहीत.
विहीर तयार आहे, ESR तयार आहे, फक्त पाईपलाईन टाकत का नाही? कारण की ही पाईपलाईन टाकून दिली तर आपल्या बिलाचा विचार कोणी करणार नाही. त्या गुत्तेदाराचं चुकलं काय अध्यक्ष महोदय? त्या गुत्तेदाराचा सुद्धा विचार आपल्याला करावा लागणार आहे. गेले 3-3 वर्ष हे लोक आज वेटिंगवरती या ठिकाणी आहेत. 3-3 वर्षामध्ये त्यांना बिल मिळाले नाही अध्यक्ष महोदय. ते रस्त्यावरती यायला आता वेळ लागणार नाही. काही लोकांनी तर आत्महत्या या ठिकाणी केल्या अध्यक्ष महोदय. मला आपल्याला सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय, ग्रामीणच्या बरोबर शहरी स्वच्छता असेल किंवा शहरी पाणीपुरवठा योजना संदर्भातला असेल 1.0 या संदर्भातली जी आम्हाला जी शहरामध्ये नागरी संदर्भामध्ये जी अमृतची योजना आहे, केंद्र शासनाची पुरस्कृत योजना आहे, मला आश्चर्य वाटतं अध्यक्ष महोदय की राज्यामधला जालना शहर एकमेव शहर असं आहे, या शहराला अंडरग्राऊंड ड्रेनेज 1.0 मध्ये केंद्र शासनाच्या अमृत योजनेमध्ये याचा समावेश केला गेला नाही. काय चूक झाली, कोणाची चूक झाली काय माहित नाही अध्यक्ष महोदय, परंतु यामधून हे शहर वगळलं गेलं. मी सभागृहाला आणि आपल्याला माध्यमातून माननीय मंत्री महोदयाला विनंती करणार आहे, आपण अमृतमध्ये या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेजसाठी जालन्याच्या संदर्भातला विचार प्राधान्याने करावा ही विनंती मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो अध्यक्ष महोदय. जायकवाडीहून आम्ही योजना आणली, मुख्य पाण्याच्या माध्यमातून शहरात पाणी आलं, पण वितरण व्यवस्थेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला. जालन्यातली ड्रोन जर पाहणी केली तर आज ही चालणी झालेली योजना आहे. अशा योजनेला काही निधी आपल्याला या माध्यमातून देता येतो का, हाही विचार या ठिकाणी निश्चितपणे केला पाहिजे. भूमिगत गटार योजनेच्या संदर्भातला हाही प्राधान्याने निकाली काढावा. माननीय अध्यक्ष महोदय, मला आपल्याला सांगितलं पाहिजे, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नवोत्थान अभियान या अंतर्गत निधी आम्हाला तातडीनं दिला तर निश्चितपणे यामध्ये प्रगती होऊ शकेल. अध्यक्ष महोदय, केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानात संदर्भामध्ये हे अत्यंत गुलाबबाजी हा फार महत्वाचा विषय, यामध्ये आमचं शहर राहून गेलं, यामध्ये समावेश या ठिकाणी करावा आणि त्या संदर्भामध्ये आम्हाला भरीव तरतूद करून अंडरग्राऊंड ड्रेनेज ही आम्हाला देण्याच्या संदर्भातला विचार आपल्या माध्यमातून केला तर निश्चितपणे शहराला आणि ग्रामीण भागाला न्याय या ठिकाणी मिळू शकेल. माननीय अध्यक्ष महोदय, आज या ठिकाणी मला आपल्याला सांगितलं पाहिजे, शिक्षण या विभागावरती बोलत असताना या विभागाला अत्यंत काबील अशा प्रकारचे मंत्री म्हणून माननीय साहेबांचा या ठिकाणी शिक्षण मंत्री महोदयांचा दादाभाऊंचा या ठिकाणी उल्लेख केला जातो. मी मगाशी आपण प्रश्नोत्तराच्या तासामध्ये बोलत असताना मी माननीय मंत्री महोदय आपल्याशी बोललो की जिल्ह्यामध्ये एक तरी शाळा अशी करा की ज्या शाळेचा आदर्श घेऊन जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व शाळा चांगल्या पद्धतीनं प्रेरणा घेऊन चांगल्या शाळा होऊ शकतील. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदय, मी असा प्रयत्न आमच्या भागातल्या मानेगावमध्ये या ठिकाणी होतो, ग्रामस्थ एकत्र येऊन हा प्रयत्न करू लागले. त्या गावकऱ्यांनी मी गावात गेलो असताना मला मागणी काय करावं अध्यक्ष महाराज, कोणी समाज मंदिराची मागणी करतं, कोणी पुलाची मागणी करतं, कोणी रस्त्याची मागणी करतं. गावकऱ्यांनी सर्वांनी मिळून मानेगावच्या लोकांनी मला एकच मागणी केली की 5 वर्ष तुम्ही आम्हाला काही देऊ नका, 5 वर्ष आम्ही तुम्हाला काही नाही दिलं तर चालेल, पण आम्हाला जो शिक्षक तुम्ही इथून बदली केलेला आहे, ज्यांनी आता शाळेसाठी या ठिकाणी पुढाकार घेऊन काम करायला सुरुवात केली, त्या शिक्षकाची बदली फक्त थांबवा. एक चांगला शिक्षक काय करू शकतो, मला माननीय मंत्री महोदयाला विनंती करायची की मानेगावमध्ये बदल केला गेला, खूप चांगला बदल त्या शिक्षकांनी केला अध्यक्ष महोदय, आणि एक चांगली शाळा जिल्ह्यामध्ये, एक आयडियल शाळा बाहेरच्या जिल्ह्यातल्या लोक बघायला येतील अशा प्रकारची शाळा, जिल्हा परिषदेची शाळा एक शिक्षक मनावर घेतो आणि त्या शाळेचं चित्र पूर्णतः बदलून टाकतो. कुठेही सरकार समोर हात पसरत नाही, कुठेही आमदारासमोर हात पसरवत नाही, कुठेही निधीची मागणी करत नाही. विद्यार्थी पालक हे 5-5 हजार रुपये मानेगावचे जमा करतात आणि त्या शाळेला एक वेगळा आयाम त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात. अर्थात अध्यक्ष महोदय, हे लोक शिक्षण आपण लोकांपर्यंत या माध्यमातून, विभागाच्या माध्यमातून पैशाची अडचण असेल तर ठीक आहे, परंतु हे लोक शिक्षण आपण लोकांपर्यंत घेऊन गेलो, जे मानेगावला होऊ शकतं ते राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या गावात का होऊ शकत नाही. माननीय मंत्री महोदय, तुम्ही या संदर्भाने एकदा तुम्हाला विनंती माझी की मानेगावची शाळा बघण्यासाठी या, तिथल्या लोकांशी बोला, तिथले पालक किती जागरूक आहेत, तिथले शिक्षक किती जागरूक आहेत. शाळेचा टाइम जरी 10ला असता तरी शिक्षक सकाळी 7ला शाळेमध्ये येऊन बसतात. अध्यक्ष महोदय, विद्यार्थी
15 दिवस या लोकांना उपोषणाला, पूर्ण गाव उपोषणाला बसतो होता अध्यक्ष महोदय. मी जाऊन तो प्रश्न मिटवला आणि आज त्या शाळेमध्ये चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कामाला त्या ठिकाणी सुरुवात झाली. अध्यक्ष महोदय, मला आपल्याला सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय की ज्या पद्धतीनं शिक्षण विभागावरती बजेट तर मूळ पायाच आपला तो आहे आणि आपला पाया जर हल्ला अध्यक्ष महोदय, काय अवस्था आहे ग्रामीण भागातल्या शाळेची. तुम्ही विद्यार्थ्याला जर साधी ABCD विचारलं 6वी 7वीतल्या मुलाला तर येऊ शकत नाही. गणित बेरीज वजाबाकी विचारली तर 90% विद्यार्थी बेरीज वजाबाकी करू शकत नाही. ही अवस्था जर असेल तर आपलं खातं किंवा आपला विभाग चालला कोणत्या दिशेने. मला विनंती करायची अध्यक्ष महोदय की या संदर्भाने विचार होणं गरजेचं, या संदर्भाने निश्चितपणे विचार फार गांभीर्याने करणं गरजेची. पिढ्या येणाऱ्या अनेक पिढ्या जर असंच वातावरण राहील अध्यक्ष महोदय तर भविष्य काळ हा वाईट आहे. भविष्य काळ हा फार वाईट स्थितीकडे घेऊन जाणार आहे. काय गुन्हेगार काय निर्माण होऊ लागले शाळेमध्ये, काय होऊ लागलं अध्यक्ष महोदय. शाळेतला काल एक बघत होतो मी इथं उल्लेख करणार नाही अध्यक्ष महाराज, परंतु फार गंभीरतेकडे हे वातावरण या ठिकाणी निर्माण होऊ लागलं अध्यक्ष महोदय. त्यामुळे मला आपल्याला निश्चितपणे मागणी करायची अध्यक्ष महोदय की या संदर्भाने जो काही बजेट या ठिकाणी होईल त्या बजेटमध्ये शिक्षण विभागाला जास्तीत जास्त निधी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सरकारने आणि माननीय मंत्री महोदयाने भांडून या ठिकाणी मागितला पाहिजे. राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम अंतर्गत 107 पूर्ण व 22 प्रगतीपत्र असणाऱ्या शाळा दुरुस्ती कामासाठी आपल्याला निश्चितपणे मदत करावी लागणार आहे. 6 कोटी 10 लाख रुपयाचा निधी आमच्या जिल्ह्याला या संदर्भातली आवश्यकता आहे. तशी मागणी शिक्षण संचालकांच्या माध्यमातून पुणे विभागाकडून आपल्याकडे आलेली आहे. अध्यक्ष महाराज, सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी बाधित 111 शाळा यासाठी दुरुस्तीसाठी आम्हाला 3,67,52,000 रुपयाच्या निधीची आवश्यकता आहे. ती मागणी माननीय दादाभाऊ भुसे आपल्याकडे या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. जालना जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत 15 शाळांमध्ये मोठी बांधकामे हाती घेतलेली आहेत. त्या संदर्भामध्ये 15 पैकी 13 शाळांची कामं प्रगती पथावरती आहेत. सदर 15 कामे पूर्ण करण्यास ऑगस्ट 26 पर्यंत मुदतवाढ ही आवश्यक आहे. ती मुदतवाढ माननीय मंत्री महोदय आपण या ठिकाणी द्यावी ही विनंती आपल्याला करतो. जालना शहरातील 746 शाळांमधील 1045 वर्ग खोल्या मोडकळीस आलेल्या अध्यक्ष महोदय. प्रति खोली 1,20,000 जर धरलं तर 125,40,00,000 निधी या खोल्या बनवण्यासाठी आम्हाला गरज आहे अध्यक्ष महोदय. जिल्ह्यातील 1,431 वर्ग खोल्या मोठ्या दृष्टीस अत्यंत आवश्यकता आहे अध्यक्ष महाराज. त्यासाठी आपल्याला 42 कोटीचे स्वतंत्र 42 कोटीचे लक्ष या ठिकाणी निधी लागणार आहे. नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनी सुरू केली. त्यात 50 मुली शिक्षण घेतात अध्यक्ष महोदय. प्रति वर्ष 90 लाख रुपये खर्च येतो. शासनाने 90 लाख प्रति वर्ष निधी उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात तरतूद या ठिकाणी करावी अध्यक्ष महाराज. इंडोर जिम हॉलसाठी 2 कोटी या ठिकाणी मंजूर करून देण्याचा निश्चितपणे माझी मागणी आपल्याकडे. 98 शाळांमध्ये स्वच्छता गृहाची आवश्यकता या ठिकाणी अध्यक्ष महाराज. ही अवस्था ही तर फार वाईट परिस्थिती अध्यक्ष महाराज. प्रति स्वच्छतागृह 4 लाख प्रमाणे आम्हाला 3,52,00,000 स्वच्छतागृह करण्यासाठी ही गरज आहे अध्यक्ष महोदय. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आपल्याला CCTV बसवण्यासाठी कमीत कमी 5 कोटीची गरज आहे अध्यक्ष महोदय. जिल्ह्यामधील 500 उच्च माध्यमिक शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम निर्माण करणं हे बसवण्यासाठी 5 कोटीच्या निधीची आम्हाला या ठिकाणी गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षित व प्रसन्न वातावरण हा निश्चितपणे त्यामध्ये मिळेल. शैक्षणिक दर्जा सुधारेल. जिल्हा परिषद शाळेचा दर्जा सुधारला तर गुणवत्ता वाढेल. निवासी क्रीडा प्रबोधिनीस दिलेल्या निधीमुळे उत्कृष्ट खेळाडू निर्माण होतील. जालना जिल्ह्यात या शैक्षणिक बाबीचा विचार प्राधान्याने माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी करावा ही विनंती या ठिकाणी करतो. अध्यक्ष महोदय, दिव्यांग कल्याण विभागाच्या संदर्भामध्ये जालना जिल्हा जरी मागासलेला जिल्हा असला तरी शिक्षण, उद्योग, व्यवसाय, क्रीडा या बाबतीमध्ये मागे आहे. सर्व क्षेत्रामध्ये सक्रिय समतोल विकास व्हावा या संदर्भाने माझ्या दिव्यांग बंधूंना ही समाजात आपले भरीव योगदान देतावे यासाठी सुद्धा निधीची तरतूद करणं गरजेचं आहे. दिव्यांग व्यक्तीच्या कौशल्य प्रशिक्षण देण्यात यावे. वैद्यकीय पुनर्वसन सेवा मिळावी. रोजगार मार्गदर्शन होऊन स्वयंरोजगार संधी निर्माण व्हाव्यात. समाजात समावेशक वातावरण निर्माण व्हावे. दिव्यांग पालक अथवा कुटुंबाचे समुपदेशन करता यावं यासाठी जालना जिल्ह्याच्या या ठिकाणी प्रशासकीय कार्यालय, प्रशिक्षण केंद्र, समुपदेशन केंद्र,
फिजिओथेरपी, ॲक्युप्रेशर थेरपी कक्ष, वाचनालय, डिजिटल लॅब, 200 आसन क्षमतेचे सभागृह, स्वच्छतागृह, लिफ्ट व रॅम्प या इतर सर्व सुविधा असणं अत्यंत गरजेचं अध्यक्ष महोदय. समर्थ दिव्यांग भवन ही इमारत सुद्धा आम्हाला मिळाली पाहिजे अध्यक्ष महाराज. अशी दिव्यांगासाठी हक्काचा आधार असणारी किमान 30,000 चौरस फूट क्षेत्रात त्या लागणाऱ्या विविध पदार्थ स्थापना अथवा आम्हाला या ठिकाणी मिळावी. अध्यक्ष महोदय, दिव्यांगासाठी जो खर्च केला जातो डेप्युटीच्या माध्यमातून तोही अनेक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी त्या प्रमाणामध्ये खर्च केला जात नाही. अध्यक्ष महोदय, माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की या संदर्भाने निश्चितपणे शासनाने तातडीनं पावलं उचलणं गरजेचं आहे. पाणी पुरवठा असेल, शैक्षणिक असेल, स्वच्छता असेल किंवा दिव्यांग बांधवांचा विषय असेल, या सर्व विषयाला माननीय अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मी न्यायाची अपेक्षा व्यक्त करतो. आपण दिलेल्या संधीबद्दल आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.